ते लग्नाला चाललोय ब्रो. तू मला छान गॉगल दिलास, त्या गॉगलचे हे 200 रुपये, आणि मला चांगला गॉगल तू सजेस्ट केलास त्याच्याबद्दल तुला टिप. टिप आहे ती. गपरा, खुश राहा. ते ओळखीमध्ये जरा लग्न आहे. अच्छा, लग्नाला चाललोय. ओके. बाजूला हो जरा. हा, ये ना. हा ठीक आहे. नीट झाले. फोन करा पोचल्यावर. हो दादा, ह्याची नक्की काय गडबड आहे? हे तुम्ही काहीतरी म्हणत होता, प्रपोज का काहीतरी म्हणालात. नक्की काय म्हणत होता तुम्हाला? अहो तसं काय नाही हो नंद भाऊ. तो म्हणलाय ना लग्नाला चाललाय. आताही नाही सांगणार का? ठीक आहे, राहील. ठेवतो पैसे परत खिशात. सांगतो. हा, पण हे बघा, तुम्हाला जे सांगणार तुम्ही त्याला नाही सांगणार ना? टेन्शन नाही घ्यायचं. आपलं सिक्रेट आहे ना, आपल्यात राहील. बोला बोला. तो वस्त्र आहे ना, एका मुलीला प्रपोज करायला गेलाय. काय? हे घे 200 रुपये. कुठल्या तरी मुलीला प्रपोज करायला चाललंय म्हणजे श्रद्धाला प्रपोज करायला चालला की काय? वस्तऱ्या, आता बघतोच तू श्रद्धाला कसा प्रपोज करतो ते. अरे श्रद्धा फक्त माझी आहे, माझी, आणि त्यासाठी मी काय करू शकतो कळलं ना? ए, तू इथे काय करतेस? तू आधी खाली जा पटकन. अरे मी नाही घाबरत सापाला, मी ते तुम्हाला मदत करायला आले आहे. अगं नकोय तुझ्या मदतीची काही गरज नाही. तू जा, तू आम्ही बघतो काय ते. शिवा, तू आता इथे माझ्याशी वाद घालत बसणार आहेस का? सापाला शोधूयात ना. अगं तू तिकडे बघ, मी इकडे बघ. तू ऐक. तू जा. सांभाळून. कोरोना राव, सापडले साप. अहो नाही, इथे कुठे, इथे मला नाही वाटत साप असेल. मी काय म्हणतो, हे एवढीशा खोलीमध्ये आपण दोघांनी मिळून साप शोधण्यापेक्षा तुम्ही जाऊन किचन मध्ये शोधा ना. नाही, मी एकटा जाणार नाही. तू पण चल माझ्यासोबत, तू पण चल. काय कोरोना राव, तुम्ही पण मजाक करता. हा, एवढीशा सापाला घाबरता तुम्ही घाबरता. अहो तुम्ही एवढे मोठे होत करून येते आणि एवढीशा सापाला घाबरता. कसं वाटतं ऐकायला? तुम्हाला तरी बरं वाटतं का? नाही ना. मी काय बोलतो, तुम्ही जा किचन मध्ये एकट्याने साप शोधा, असा पकड आणि नेऊन आपटाना सरकारांसमोर. सरकार खुश. हा, तुम्ही आणखी खास व्हाल सरकारांचे. बघा, म्हणजे मला असं वाटतं तुमच्या भल्यासाठी बोलतोय मी. तुम्हाला काय वाटतं? अरे हा कोरोना आहे ना, कोणाच्या सापाला घाबरत नाही. हा, बापाला घाबरत नाही. त्या सापाला त्याचा बाप आटून देतो की नाही बघाच. क्या बात आहे. ऑल द बेस्ट. तुम्हीच पकडा साप. हा, आरामात. हा, सांभाळून. शिवा, अरे तो बघ तिकडे साप. काय साप सापडला? नाही, साप नाहीये इथे. मी बोललो ना तुम्हाला, इथे नाहीये साप. इथे नाही. ते बघा, ती वायर दिसली शक्तीला, ती त्याला साप समजली. ती नाही, इथे नाही साप. जा तुम्ही खाली पटकन. बघा, मारायला चालू होतं. शिवा, अरे साप तिथेच आहे. अरे मग तू कोरोना सरांना खोटं का सांगितलंस? अगं शक्ती, हा साप माझ्या महादेवाचा अंश आहे. त्याला नाही मारणार मी. आणि त्याची काय चूक आहे ग बिचाऱ्याची? मुक जनावर आहे ते, चुकून आलं असेल इथे. बघतेस ना आजूबाजूला केवढी जंगलतोड होते. जंगलतोड करायची, त्याच्यावरती बिल्डिंगा बांधायचा. या बिचाऱ्यांनी कुठे जायचं? त्यांना आपण बेघर करतो आणि वर मारायचं. मी तर नाही मारणार, आणि बाकी कोणाला पण नाही मारू देणार मी. तुझं म्हणणं पटतंय मला. त्या मुक्या जनावराचा काय दोष ना? अरे पण प्रिन्स सरांनी तर तुला त्याला मारायला सांगितलंय, मग त्यांना काय सांगणार आहेस? बघू, सांगू काहीतरी, पण आधी या बिचाराला सुखरूप बाहेर काढायला पाहिजे.
अरे शिवा, साप निघून गेला. शंभू, नशीब बिचारा स्वतःहून गेला. हो ना, बिचाराचा जीव वाचला रे. बरं चल, आपण प्रिन्स सरांना सांगूया, ते पण टेन्शन फ्री होतील. नाही नाही नाही, सरकारने हे नाही सांगायचं की तो स्वतःहून गेला बाहेर. का? त्यांना जर कळलं ना तो असं स्वतःहून बाहेर गेला तर मला त्याला शोधायला बाहेर पाठवतील आणि मारायलाच लावतील. हे नको सांगूया आपण. आपण त्यांना असं सांगूया की तो इथे नव्हताच किंवा कदाचित निघून गेला. हा शंभू, हो, एवढा वेळ लागतो का साप शोधायला? अरे जरा धीर धर ग तू. नाही धरवताय मला धीर. तो शिव कधी येतो सापाला वरून माझ्या पाय शाळून टाकतो असं झालंय मला. हे सापडला, सापडला साप. तिथेच मरून पडलाय का? हा, नाही काय नाही. अरे मग का आलायस तू? अरे जा शोध त्याला. वहिनीचा मी शोधला, हा साप सगळीकडे शोधला, नीट शोधला, पण नाही सापडला. मला वाटतं कदाचित तो निघून गेला असेल. कदाचित? तू कन्फर्म नाही आहेस? नाही नाही सरकार, तसं नाही. म्हणजे मी अगदी कोपऱ्यान कोपरा शोधला पण नाही सापडला, याचा अर्थ तो निघूनच गेला असेल ना. म्हणजे इतकं शोधल्यानंतर सापडायला पाहिजे होतं ना कुठेतरी, पण नाही सापडला. आणि मी काय म्हणतो सरकार, ही मुकी जनावरांना अशी मुद्दाम कोणाला नाही चावत, अशी मुद्दाम कोणाच्या घरात नाही शिरत. अरे तो साप पुन्हा घरात आला आणि कोणाला चावला तर? नाही येणार. कशावरून? अच्छा, तो साप तुझ्या कानात सांगून गेलाय का की मी परत येणार नाही म्हणून? हा, वहिनी साहेब, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी एक काम करतो, मी पटकन बाहेर जातो, बंगल्याच्या आजूबाजूला पाठीमागे आणि बागेत वगैरे. नाही नाही नाही, ते आता सगळं करायची गरज नाही. तू सांगतोय ना साप घरात नाहीये, तो बाहेर गेला असेल, मग गेला असेल, ते आता सोडा सगळं. हो पण तो परत. ते त्याच्यावर विश्वास ठेव. तो सांगतोय ना घरात नाहीये साप म्हणजे नाहीये, आणि हा विषय नकोय आता मला. शक्ती, तुझ्याकडे एक काम होतं. हा सर, बोला ना. हे बघ, लोणावळ्याला आपला एक रिसॉर्ट आहे. रिसॉर्टच्या समोर एक नवीन कन्स्ट्रक्शनचं प्रोजेक्ट सुरू होत आहे. आपल्या बिझनेससाठी खूप फायद्याचं आहे ते. माझी अशी इच्छा आहे, तू आपल्या रिसॉर्टचं रिनोव्हेशन कर.